Hello students, in last session we already completed the sheet number 1. That is all three problems from sheet number 1 already completed in a last session. In this session we try to complete our sheet number 2. बघा या ठिकाणी sheet number 2 मध्ये दोन प्रॉब्लेम्स आहेत. त्यातला पहिला प्रॉब्लेम, the foci of an ellipse are 90 mm apart. The minor axis is 70 mm long. Determine the length of the major axis and ड्रॉ द इलिप्स बाय कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड. म्हणजे पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलं, आर्क ऑफ सर्कल मेथडने इलिप्स ड्रॉ केलं. इथं इलिप्स ड्रॉ करायचं आहे, फक्त मेथडॉलॉजी चेंज झाले, मेथड चेंज झाले. ती कुठली आहे? कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड. मीन्स लास्ट टाइम वी हॅव टू ड्रॉ द इलिप्स in an arc of circle method, but in sheet number 2 we have to draw same ellipse by concentric circle method. But only change is that and there is only methodology. Okay, बघा त्यांनी काय सांगितलंय, फोकाय ऑफ एन इलिप्स. फोकाय मीन्स डिस्टन्स इन बिटवीन F1 and F2. हे किती आहे? 90 mm. हे पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये दिलं नव्हतं, ते आपण फाइंड केलेलं, आता हे दिलेलं आहे. CD मीन्स डिटरमाइन द लेंथ ऑफ मेजर ऍक्सिस फाइंड करायचं आहे, आणि CD मीन्स मायनॉर ऍक्सिस तुम्हाला 70 mm दिलाय, म्हणजे AB काढायचं. ओके, बघा त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल टू ड्रॉ द वन हॉरिझॉन्टल लाईन, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके, ऍक्सिस सेंट्रल लाईन ना. ओके, आता आपल्याला काय दिलं त्याच्यामध्ये, फोकाय, दोन फोकाय F1 आणि F2 90 mm अपार्ट आहेत. म्हणजे अपार्ट 90 mm डिस्टन्स आहे, त्याच्यामुळं F1 आणि F2 90 मीन्स वी हॅव टू टेक 90 mm डिस्टन्स फ्रॉम O. 45 या साइडला राईट साइड, 45 लेफ्ट साइड. ओके, दोन पॉइंट मार्क करून घेतले. एकाला आपण नाव दिलं F1, दुसऱ्याला नाव दिलं F2. दिस F1 अँड F2 डिस्टन्स 90 mm आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, तेच आपण इथे पुटअप केलं. ओके, सेकंड आपल्याला डिस्टन्स दिले CD मीन्स मायनर ऍक्सिसचं डिस्टन्स दिलेलं आहे. CD आपण y ऍक्सिस वर पुटअप करतो. 70 mm डिस्टन्स म्हणजे 35 तुम्हाला टाकावं लागेल. असं मार्क करा. 35 इथून या साईडला 35 वरती एक मार्क केला, या साईडला 35 वरती एक मार्क केला. 35 वरती C असेल, इथं असेल D. ओके, मीन्स आपण F1 F2 दिलेला आहे, F1 F2 इथे C आणि D. C आणि D आपला मायनर ऍक्सिस आहे. F1 आणि F2 हा फोकाय डिस्टन्स आहे, पण आपल्याकडे मेजर ऍक्सिस सध्या अवेलेबल नाही, म्हणजे आपल्याला तो फाइंड करायला सांगितलेला आहे. तो कसा फाइंड करायचा बघा. फर्स्ट ऑफ ऑल टू ड्रॉ द मेजर ऍक्सिस, टेक अ डिस्टन्स फ्रॉम F to C. F to C किंवा F1 to C किंवा F2 to C, दोन्ही पैकी कुठलंही एक डिस्टन्स घ्यायचं. सर्कलचा जो सेंटर आहे O पॉइंट, त्या ठिकाणी आपण कंपास स्ट्रोक ठेवायचं, आणि AB मीन्स हॉरिझॉन्टल लाईनला इथे एकदा कट करायचं, आणि या साईडला एकदा कट करायचं. दोन ठिकाणी कट केलं, दोन ठिकाणी O पासून डिस्टन्स कुठला घेतला आपण? F1 to C एवढं अंतर कंपास मध्ये घेतलं. कंपासचा सेंटर हा O ठेवला, आणि हॉरिझॉन्टल लाईनला राईट साइड आणि लेफ्ट साइड रिस्पेक्टिव्हली दोन्हीकडे एक एक आर्क मारली. ओके, ज्या ठिकाणी या ठिकाणी आर्क मिळाला त्या ठिकाणी तुम्हाला A मिळाला, या ठिकाणी तुम्हाला B मिळाला. आणि त्याने आपल्याला तेच सांगितलंय, डिटरमाइन द लेंथ ऑफ मेजर ऍक्सिस. डिटरमाइन द लेंथ ऑफ मेजर ऍक्सिस मीन्स डिस्टन्स ऑफ AB. डिस्टन्स ऑफ AB आपल्याला मिळालेला आहे. डिस्टन्स ऑफ AB आपल्याकडे 1, डिस्टन्स ऑफ AB 100 नियर अबाउट 15 mm पर्यंत आहे त्याचं. ओके, 115 mm आपल्याला काढायचं ते आपण काढू. ओके, आता AB आहे आपल्याकडे मेजर ऍक्सिस, CD आहे मायनॉर ऍक्सिस, आणि F1 आणि F2 ह्या फोकाय पण आहे. ओके, आता आपल्याला काय करायचंय, कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड यूज करून आपल्याला काय काढायचंय, इलिप्स काढायचं. बघा काय करायचं, कंपासमध्ये अंतर घ्यायचं O पासून A चं किंवा O पासून B चं, कुठलंही एक अंतर कंपास मध्ये घ्यायचं, सेंटर O ठेवायचा, आणि एक सर्कल काढून घ्यायचं थीन लाईन यूज करून, म्हणजे एकदम फेंट, एकदम कंस्ट्रक्शन लाईन सारखं एकदम थीन. ओके,
नंतर कंपासमध्ये अंतर ओ पासून एच घेतलं होतं आपण आता ओ पासून सी च किंवा ओ पासून डी च कुठलं एक घ्यायचं आणि नंतर एक त्या डायमीटरचं एक सर्कल काढून घ्यायचं. बरोबर आहे. आपल्याकडे दोन सर्कल असते, एक सी आणि डी मधून पास होतं, दुसरं ए आणि बी मधून पास होतं. ए आणि बी आपला मेजर ऍक्सिस आहे, त्याच्यामधून पास होणारे सर्कल काढलं. सी आणि डी आपला मायनर ऍक्सिस आहे, त्याच्यामधून पास होणारे सर्कल काढलं. आणि मग आता आपल्याला काय करायचंय, डिवाइड दॅट टू सर्कल्स इनटू द 12 इक्वल पार्ट्स. दोन्ही सर्कल आपल्याला 12 भागात 12 इक्वल पार्ट्स मध्ये त्याचं विभाजन करायचं आपल्याला. कसं करायचं बघा, कंपासमध्ये अंतर त्याच्या रेडियस एवढं घ्यायचं. बरोबर आहे. आपल्याला 4 पॉइंट आहेत आपल्याकडे सी डी. या ठिकाणी क्रॉस होतो, या ठिकाणी क्रॉस तो हॉरिझॉन्टल लाईनला. 4 पॉइंट आहेत. डी वर कंपासचं टोक ठेवायचं. फॉर एक्झाम्पल इथे कट करायचं, या साईडला कट करायचं. डिस्टन्स किती आहे, रेडियस. ओके, इथे एक आर्क मारायचं. ओके, नंतर उचलायचं, या पॉइंटला ठेवायचं. नंतर इथे एक आर्क मारायचा, इथे एक आर्क मारायचा. नंतर कंपास स्ट्रोक उचलायचं, या ठिकाणी एक आर्क मारायचा. नंतर कुठं, या ठिकाणी एक आर्क मारायचा. नंतर कंपास स्ट्रोक सेम उचलून या ठिकाणी ठेवायचं. डिस्टन्स तेच आहे, आपण चेंज करत नाहीये. इथे एक आर्क मारायचा, या ठिकाणी आर्क मारायचा. ओके, तर त्याचं 12 इक्वल पार्ट म्हणजे त्याचं विभाजन झालेलं असेल. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. Means that internal circles which is passing from the C and D are divided into the 12 equal parts. Same we have to divide the outer circle which is passing from A and C into the 12 equal parts. कसं करायचं बघा, O पासून A च म्हणजे रेडियस एवढं अंतर घ्यायचं कंपासमध्ये. सुरुवातीला A वर कंपासचं टोक ठेवा, दोन्ही साईडला कट करा. इथे एकदा कट केलं, इथे एकदा कट केलं. बरोबर आहे. कंपास टोक उचलून या ठिकाणी ठेवायचं, या ठिकाणी एकदा कट करायचं, या ठिकाणी एकदा कट करायचं. कंपास स्ट्रोक उचलायचं, बी वर ठेवायचं, प्रिव्हियस फॉरवर्ड डायरेक्शनला कट करायचं. नंतर या ठिकाणी ठेवायचं, या पॉइंट वरती इथे कट करायचं आणि इथे कट करायचं. ओके, आता आपण नावं इंटरनल सर्कल इथून द्यायची, याला पण इथून द्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. दोन्ही सर्कल आपण 12 इक्वल पार्ट्स मध्ये डिवायडेशन करून घेतले. ओके, इंटरनल सर्कल ते सी आणि डी म्हणजे मायनर ऍक्सिस मधून पास झालेलं आणि आउटर सर्कल म्हणजे मेजर ऍक्सिस ए आणि बी मधून पास झालेलं. दोन्ही सर्कल आपण 12 भागात त्याचं डिवायडेशन करून घेतलं. आता काय करायचं, रोल अँड ड्रॉ घ्यायचा. ओके, आता काय करायचं बघा, फेंट कन्स्ट्रक्शन लाईन्सच काम चालू आहे आपलं. कन्स्ट्रक्शन लाईन्स एकदम फेंट यूज करून इंटरनल सर्कलला जो 1 पॉइंट आहे तिथून हॉरिझॉन्टल एक लाईन काढायची, तिथून हॉरिझॉन्टल एक लाईन काढायची एकदम फेंट. बरोबर आहे. आणि आउटर सर्कलच्या 1 पॉइंट मधून व्हर्टिकल एक लाईन काढायची, व्हर्टिकल लाईन. काय केलं आपण, इंटरनल सर्कलच्या 1 पॉइंट मधून हॉरिझॉन्टल लाईन काढली इथं आणि आउटर सर्कलच्या 1 मधून व्हर्टिकल लाईन काढली आणि दोन्ही लाईन ज्या ठिकाणी क्रॉस होत आहेत त्याला आपण नाव दिलं P. 1 1 आहे म्हणून P1. इकडचा 1 आणि इकडचा 1 एका ठिकाणी भेटला म्हणून पॉइंट 1 म्हणलं. ओके, सेम पुढं आपण काय करणार, इंटरनल सर्कलचा पॉइंट 2 हॉरिझॉन्टली इकडे जातो आणि आउटर सर्कलचा 2 पॉइंट व्हर्टिकली खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला इथं. आता 2 हॉरिझॉन्टल इथं आणि हा 2 व्हर्टिकल इथं एका ठिकाणी मॅच झाला, म्हणजे 2 पॉइंट एका ठिकाणी भेटला, इंटरसेक्ट झाला म्हणून त्याला पॉइंट 2 म्हणला. ओके, सेम पॉइंट 3 हॉरिझॉन्टल जागेला त्याच पॉइंटला आहे आणि व्हर्टिकल कुठं आला, इथून या ठिकाणी आला. दोन्ही कुठं भेटले, इथं. त्याला कुठला आला, पॉइंट 3. बरोबर आहे, पॉइंट 3. आता पॉइंट 4 हॉरिझॉन्टली, हा पॉइंट 4 हॉरिझॉन्टली इकडे येईल, आउटरचा पॉइंट 4 खाली येईल डाऊनवर्ड डायरेक्शनला. नंतर आपल्या तिथे काय तयार होईल, P4 तयार. ओके, सेम P5.
हॉरिझॉन्टली, आउटरचा P5 डाउनवर्ड डायरेक्शनला इथे तयार झाला तुमचा P5, बरोबर आहे. P6 हॉरिझॉन्टली, इंटरनल सर्कलचा हा हॉरिझॉन्टली झाला, आउटरचा वर्टिकली, तो झाला तुमच्या ए मधून पास. हा झाला हॉरिझॉन्टली, हा झाला सेम वर्टिकली. तुमचा कुठे झाला या ठिकाणी काय पास झाला P6. ओके. P7 हॉरिझॉन्टल इंटरनल सर्कलचा 7 इकडे आला, वर्टिकलचा वर्टिकली तिकडे गेला, म्हणजे तुमचं काय तयार झालं इथं P7. सेम तुम्हाला वर्टिकली P8 हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल 8 इथं काय तयार झालं तुमच्याकडं P8. आता P9 वर्टिकली आणि इंटरनल सर्कलचा हॉरिझॉन्टल, इथे काय तयार झाला तुमचा P9. आणि आता P10 बघा हॉरिझॉन्टली, म्हणजे आतल्या सर्कलचे जे पॉइंट आहेत ते हॉरिझॉन्टली घेऊन जायचे आणि बाहेरचा आउटर सर्कल आहे त्याचे पॉइंट कसे घेऊन जायचे आपल्याला वर्टिकली डाउनवर्ड किंवा अपवर्डला घेऊन जायचे, म्हणजे हे डाऊनला येतील आणि खालचे अपवर्डला येतील. हा झाला तुमचा P10. ओके. P11 हॉरिझॉन्टली इंटरनल सर्कल असल्यामुळे, हा 11 आउटर असल्यामुळे वर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला, हा झाला P11. आणि लास्ट पॉइंट इंटरनल सर्कलचा 12 हॉरिझॉन्टल आणि आउटरचा 12 हा काय झाला वर्टिकल. दोन्ही ह्या ठिकाणी मॅच झाले, इथे झाला तुमचा P12. काय केलंय बघा आपण, इंटरनल सर्कलचे जेवढे पॉइंट आहेत तेवढे हॉरिझॉन्टली राईट साइडला किंवा लेफ्ट साइडला घेऊन गेलोय. आउटर सर्कलचे जेवढे P पॉइंट आहेत तेवढे डाउनवर्ड वर्टिकल किंवा अपवर्ड वर्टिकल घेऊन गेलोय. दोन्ही सेम पॉइंट ज्या ठिकाणी भेटतील त्या ठिकाणी P1 P2 ते पॉइंटला त्या पीचं नाव दिलेलं आहे. ओके. हे झाले सगळे P पॉइंट आपल्याकडे. P1 पासून P12 पर्यंत आपल्याकडे पॉइंट अवेलेबल आहेत. आता पॉइंट जॉईन करताना हे सगळे P पॉइंट सिक्वेन्सने जॉईन करायचे 1 2 3 पासून. ओके. मग आपण 1 2 3 पासून पण हे जॉईन करताना स्मूथ कर्वने जॉईन करायचे. बघा P1 पासून P2 कडे जायचंय आपल्याला, P1 पासून 2 कडे गेलो, 2 पासून आपल्याला 3 कडे जायचंय, 3 पासून आपल्याला 4 कडे यायचंय, 4 स्मूथ कर्व, 5 6 7 8 9 9 10 11 आणि 12 आणि अगेन लूप कंप्लीट करण्यासाठी आपल्याला 1 कडे जावं लागेल. 1 पासून स्टार्ट केलं तर 1 ला एंड करायचं. ओके. बघा हा झाला एलिप्स, पण कुठली मेथड वापरली आपण कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड वापरलेली आहे. ओके. आता त्याला नाव द्यायचं लीडर लाईन यूज करून, लीडर लाईन यूज करायची, एरो हेड दाखवायचे, एक हॉरिझॉन्टल लाईन करायची, त्याच्यावरती एलिप्स लिहायचं, एलिप्स. ओके. कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड कडून यूज होतो. आता आपल्याला काय करायचंय F1 F2 CD आणि AB याचे डायमेन्शन द्यायचे आहे. एबीचं डिस्टन्स किती निघेल आपल्याकडून, CD डिस्टन्स एबीचं डिस्टन्स देऊ शकता तुम्ही इथं बाय युजिंग डायमेन्शन्स लाईन, जे आपण फाइंड केलंय बोथ साइड एरो हेड विथ फील्ड 115 आलेला आहे, आपण फाइंड केलंय. CD आपल्याला त्याने दिलेलं आहे 70 mm, तर ते हॉरिझॉन्टल आपल्याला कुठे दाखवावं लागेल. हे CD extension line parallel to CD, in between extension one dimension line is there, two sides arrow with field, this is a 70 mm. Okay. Our remaining dimension is F1 F2 90 mm. This is F2. Okay. Parallel to F1 F2 one dimension line, in between that two extension line, two arrowhead. What is in between, distance in between F1 and F2 is 90 mm.
दिस इज अ 90 mm. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड यूज करून तुम्हाला इलिप्स काढावा लागेल. ओके, आता सीट नंबर 2 चा दुसरा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे, आपल्याला ड्रॉ करायचा. सीट क्रमांक 2 मध्ये आपल्याला दोनच प्रॉब्लेम ड्रॉ करायचे. हा झाला पहिला. दुसरा आपल्याला ड्रॉ करायचा आहे, ड्रॉ द इन्व्हॉल्व्ड ऑफ अ गिवन सर्कल ऑफ 60 mm डायमीटर. ओके, 60 mm डायमीटर असणाऱ्या सर्कलचा आपल्याला काय करायचंय, इन्व्हॉल्व करायचं. बघा, इन्व्हॉल्व करायचं म्हणजे काय करायचं. फर्स्ट ऑफ ऑल टू ड्रॉ, फर्स्ट ऑफ ऑल आता 40 mm घेऊया आपण इथं. 40 mm डायमीटर असणाऱ्या सर्कलचा आपल्याला इन्व्हॉल्व करायचं. काय करायचं सुरुवातीला बघा, ड्रॉ द वन हॉरिझॉन्टल लाईन फर्स्ट ऑफ ऑल, और फर्स्ट ऑफ ऑल टू ड्रॉ द वन सर्कल having diameter 40 means radius 20 mm radius असणार एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचं. ओके, 20 mm because of radius is 20, diameter is 40 mm. Okay, very fine. Okay, first then draw the one line which is a tangent, horizontal line which is a tangent to that circle, tangent to that circle, very faint line. Okay, and now calculate the perimeter of that circle by using formula 2 pi r. Perimeter is equal to 2 pi r. Okay, 2 into pi into r, 20, near about 125.6 mm perimeter. Okay, mark the 125 distance on that horizontal line. Okay, and divide the circle into the 8 equal parts. Okay, ऑलरेडी याचे 4 पार्ट झालेले आहेत बघा, 1 2 3 आणि 4. ओके, हे 90 डिग्रीवरती पार्ट झालेले आहेत. आता आपल्याला ह्या दोघांच्या मधोमध एक पॉइंट घ्यायचा आहे बाय युजिंग प्रोटेक्टर. बाय युजिंग प्रोटेक्टर बघा कसं करायचं, ह्या दोघांत ही 90 डिग्री आहे, त्याच्या सेंटरला आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे मधोमध. आता प्रोटेक्टर यूज करून ही मॅच करा इथे प्रोटेक्टर. ओके, त्या उभी लाईनला ही प्रोटेक्टरची कोनमापकाची लाईन मॅच करा. व्हर्टिकलला 90 mm आणि याची व्हर्टिकल लाईन मॅच करा. आता बघा इथं इंटरनल जे सिक्वेन्स आहे 0 10 20 30, आपल्याला 45 आहे कारण 90 आहे, 45 वरती सेंटर होतं. हा एक पॉइंट दिलाय मी तुम्हाला, बरोबर आहे. या पॉइंटला आणि सेंटरचा ओ पॉइंट, हा ओ पॉइंट आणि आता 45 चा एक पॉइंट आला. ओके, या पॉइंट मधून पास होणारा एक लाईन काढायची सर्कलला, तुमचे 2 पार्ट होते. ओके, सेम पुढं तुम्हाला इथं 45 घ्या डिस्टन्स, कुठं पुढच्या क्वाड्रंट मध्ये 0 10 30 इथं 45. ओके, आणि इथून दोन पॉइंट मधून पास होणारे लाईन सर्कल मध्ये काढायचे आपल्याला. ओके, ओके, बघा this is 1 2 3 4 5 6 7 and 8 means we have to divide this circle into the 8 equal parts. ओके, 8 इक्वल पार्ट मध्ये डिवायडेशन आपण करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे जे पेरिमीटर आहे 120.6 समथिंग पॉइंटचा, या पेरिमीटरचे आपल्याला इक्वल 8 पार्ट करायचे. ते कसं करायचं बघा, टेक वन लाईन from that horizontal line, take any distance, any angles near about that angle is a less than 72, 72 पेक्षा कमी अँगल असणारा, सपोज हा आपण घेतला 35 डिग्रीचा एक अँगल घेतला, एक लाईन ड्रॉ केली, बरोबर आहे. 35 डिग्री वरती एक लाईन ड्रॉ केली, कितीची पण केली. आता आपल्या किती पार्ट करायचे, ह्या 126 चे 8 पार्ट करायचे. आता हे जे 135 डिग्री वरती एक लाईन आपण काढले, त्याचे इक्वल 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचे 8 पार्ट करून घ्यायचे. ओके, मग ते तुम्ही कोन मापकामध्ये कंपास मध्ये अंतर घ्या, किती 1 सेंटीमीटर. ओके,
आणि मग तुम्ही 8 वेळा कट करा. 1 2 3 4 5 6 7 ओके लास्ट 8. त्याचे 8 पार्ट करून घ्या. ओके त्याचे पार्ट किती झाले बघा 1 2 3 4 5 6 7 8. ओके ऑलरेडी आपण हॉरिझॉन्टलला हा जो पॉइंट आहे तो पेरिमीटरचा पॉइंट आहे 125. ओके काय करायचं फ्रंट लाईन यूज करून हा 8वा शेवटचा पार्ट आणि हा पेरिमीटरचा एंड पॉइंट हे दोन्ही जोडून घ्यायचे. हे दोन्ही काय करायचे जोडून घ्यायचे. बघा हे अशा प्रकारे दिसेल आपल्याला. आता काय करायचं सेम पॅरलल लाईन बाय युजिंग प्रोटेक्टर बाय युजिंग रोलर 7 पर्यंत घेऊन यायचं. बघा कसं घेतोय मी 8 7 पर्यंत घेऊन यायचं. इकडचं पॉईंट मला माहित नाही मी डायरेक्ट इथे घेऊन जातो. इथे पॉईंट मिळाला मला इथे पॉईंट मिळाला मला इथे पॉईंट मिळाला इथे पॉईंट मिळाला इथे इथे आणि इथे पॉईंट मिळाला. बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल तर हा एक पॉईंट ही 2 2 हा 3 हा 4 हा 5 6 7 8 means we have to divide that 120.6 mm line into the 8 equal parts. ही 126 ची जी लाईन होती पेरिमीटरची आपली आपण काय केली इथून इथपर्यंतची 8 पार्ट मध्ये डिवाइड केली. ओके आता सुरुवातीला सर्कल काढला त्याचे 8 पार्ट केले त्याचं पेरिमीटर फाइंड केला त्या पेरिमीटर एवढी एक लाईन काढली त्या लाईनचे 8 पार्ट केले ते इक्वल पार्ट करण्यासाठी आपण ही प्रोसेस केली. ओके आता काय करायचं हे जे 1 2 3 4 5 6 7 चे पॉइंट आहेत त्या प्रत्येक पॉइंट मधून टँजंट लाईन काढायची. फॉर एक्झाम्पल ह्या 8 ला टँजंट लाईन ऑलरेडी आहे. बरोबर आहे 8 ला टँजंट लाईन ही ऑलरेडी आहे. आता आपल्याला कुठे टँजंट लाईन काढायची आहे 1 मधून. मग काय करायचं कोन मापक किंवा तुम्ही ह्याने बी घेऊ शकता रोलरने. रोलरची जी 15 ची लाईन आहे आणि ह्या छोटा एक कोन मापक आहे त्याची लाईन दोन्ही मॅच करायच्या. इथं दोन्ही मॅच करा आणि मूव्ह करा. बघा इथे मॅच करतोय मी आणि मूव्ह केलं कुठपर्यंत मूव्ह करायचं 1 पर्यंत आणि 1 पासून एक लाईन काढायची अंदाजे डिस्टन्स वगैरे अंदाज घ्यायचा. ही जी आता लाईन काढली ती तुमच्या 1 पॉइंटला कसे टँजंट आहे. सेम 2 मधून काढून घ्या एक लाईन अंदाज नंतर 3 मधून काढून घ्या 3 ला या लाईनला मॅच करा 5 आणि 1 ला इथं जावा तुम्हाला इथून एक लाईन इथे मिळेल. ओके नंतर 5 ह्या लाईनला मॅच करा 4 तुम्हाला इथे मिळून जाईल. ओके नंतर 5 इथे मॅच करायची लाईन इथे जायचं या 5 पॉइंट मधून एक पॅरलल. थोडक्यात काय करायचं ही जी लाईन आपण ड्रॉ करतोय ही हॉरिझॉन्टल लाईन या लाईनला कशी पाहिजे परपेंडिक्युलर म्हणजे कशी पाहिजे 90 मध्ये. आता 6 मधून खाली आता 7 ह्याला मॅच करा आणि 7 मधून जाऊ द्या इथून इकडे एका साईडला काढायची. ओके हे आपण टँजंट लाईन काढून घेतले. काय केलंय बघा तुम्ही ही जी व्हर्टिकल लाईन आहे त्याला ही हॉरिझॉन्टल लाईन परपेंडिक्युलर आहे ही एक लाईन आहे त्याला परपेंडिक्युलर आहे ह्याला ही परपेंडिक्युलर आहे हे टँजंट लाईन आपण काढत गेलेलो आहे. ओके इथपर्यंत समजलं. ओके बघा आता काय करायचं कंपास मध्ये डिस्टन्स 8 पासून 8 घ्या 8 पासून 8 आता विजिबल असेल तर घ्या 8 पासून 8 अंतर घेतलं आणि 8 ची लाईन कुठली आहे 8 ची टँजंट लाईन कोणती आहे हॉरिझॉन्टल त्याच लाईनला 8 वर पॉईंट ठेवून कट करा तुम्हाला इथे एक पॉईंट मिळाला. तो पॉईंट कोणता तुमचा P8 झाला. काय झाला P8 पॉईंट 8. ओके तो कुठला झाला पॉईंट तुमचा पॉईंट 8. ओके आता काय करायचं 1 पासून 8 अंतर घ्यायचं. आता 8 पासून 8 घेतलं होतं आता पुढे जायचं 1 पासून 8 फ्रॉम 1 to 8 पॉईंट कुठला डिस्टन्स आपण 1 पासून 8 घेते म्हणजे तुमचा पॉईंट कुठला असणार 1 डिस्टन्स 1 पासून घेतोय म्हणजे कंपास स्ट्रोक 1 वरच ठेवायचं 1 ची लाईन कट करा. आता इथं काय मिळणार तुम्हाला P1 कारण 1 ची लाईन कट केली म्हणून P1 कट लाईन कुठे झाली P1. आता 8 to 8 झालं बरोबर आहे 1 to 8 झालं आता काय 2 to 8 2 to 8 2 पासून 8 घेतले म्हणजे 2 चा पॉईंट कुठे आहे इथं कट करा इथं कुठं मिळालं तुम्हाला P2. आता 8 झाला 1 झाला 2 झाला आता 3 पासून 8 फिक्स ठेवायचं 1 2 3 चेंज करायचं 3 हा पॉईंट कुठला आहे 3 म्हणून 3 वर कंपास स्ट्रोक ठेवायचं हे 3
इथे काय झालं तुमचा P3. आता 8 झाला, 1 झाला, 2 झाला, 3. आता नेक्स्ट 4, म्हणजे 4 पासून 8 चा अंतर. टेक अ डिस्टन्स फ्रॉम 4 to 8 अँड 4 च्या पॉइंटवर कंपास स्ट्रोक ठेवा. 4 चाच लाईन कट करायची. इथे झाला P. ओके. आता 5 सेम 5 कंपास स्ट्रोक 5 वरती, त्याला नाव द्या P5, कारण 5 ची लाईन कट केली म्हणून त्याला P5 म्हणलं आपण. 0.5. आता 5 झाला, आता 6. आता 6 वर कंपास स्ट्रोक ठेवा. इथे झाला P6. आता आपल्याला एकच राहिला 7 to 8. 7 to 8. 7 कंपास स्ट्रोक ठेवा, कट करा. हा काय झाला P7. सर तुम्हाला 8 पासून 8 चं अंतर घ्यायचं आहे, जागेलाच अंतर असेल ना, म्हणजे हा काय झाला तुमचा P8 दोन वेळा मिळेल, एक इथे एक मिळेल आणि इथे एक मिळेल. ओके. आता आपल्याला पॉइंट आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि लूप कंप्लीट करायला पुन्हा 8 वर यावं लागेल. ओके. आता काय करायचं, स्मूथ कर्व काढायचं 8 पासून असं, कुठून 8 पासून प्रिव्हियसली 8 पर्यंत या, किंवा ह्या 8 पासून असं. तर ह्या 8 पासून यायचं म्हणलं तर आपल्याला ह्या 8 पासून 1 कडे चला, एकदम स्मूथली जोडावं लागेल आपल्याला. 1 पासून 2 कडे, 2 पासून 3 कडे, 4 5 6 7 आणि कुठे आलो आपण 8 ला. किंवा 8 7 6 5 4 3 2 1 आणि 8 कसंही या, फॉरवर्ड डायरेक्शन या किंवा रिव्हर्स डायरेक्शन या, पण तुम्हाला 8 पासून स्टार्ट केलं तर 8 ला एंड करावं लागेल, ह्या 8 पासून स्टार्ट केलं तर ह्या एंड ला एंड करावं लागेल. ओके. आणि मग ह्याला आपल्याला नाव देता येईल बाय युजिंग लीडर लाईन, इन्व्हॉल्यूट ऑफ सर्कल म्हणून तुम्हाला त्याचं नाव देता येईल, इन्व्हॉल्यूट ऑफ सर्कल. ओके. आणि आता आपल्याला डायमेन्शन द्यायच्या, ह्याला एकच बाकी आहे, या सर्कलला डायमेन्शन द्यावा लागेल आपल्याला. हा सर्कल 40 mm 5 चा आहे. डायमीटर कशाने दाखवतो आपण, 5 40. आणि आपला पेरिमीटर किती आला त्याचा, तो एक आपल्याला दाखवावा लागेल. हा किती पेरिमीटर 125.6 mm. बघा, हा कशाने दाखवावा लागेल आपल्याला, 1 perimeter P is equal to 125.6 not mm because of all dimension considered are in mm. अशा प्रकारे आपलं सीट सेकंड कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये दोन प्रॉब्लेम आहेत, एक आहे एलिप्स बाय युजिंग कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड आपण ड्रॉ केला, आणि दुसरा आहे इन्व्हॉल्यूट ऑफ सर्कल, दिलेल्या डायमीटर सर्कलचे इन्व्हॉल्यूट ड्रॉ करणे. हे दोन प्रॉब्लेम आपल्याला सीट नंबर 2 मध्ये ड्रॉ करायचे आहे. ओके. थँक्यू.